नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ तुमची साथ आमची, कमी खर्चाची शेती फायद्याची. HD ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. सध्या बरेचसे प्लॉट सेटिंग अवस्थेमध्ये किंवा फुल धारणेच्या अवस्थेमध्ये आहेत. त्याकरता आपल्याला आपल्या प्लॉटमधील फुलांची संख्या किंवा आहे ते फुलांचे पंजे चांगल्या पद्धतीनं कसे सेटिंग करून घेता येईल, त्याच्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे जे फवारण्या किंवा खतांचे डोसेस आहेत ते आपण समजून घेऊ. सर्वप्रथम आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये फुलांची संख्या अधिक चांगल्या पद्धतीने कशी लागेल त्याकरता आपण खतांचं पहिलं ॲप्लिकेशन ते समजून घेऊ. त्याकरता आपल्याला पहिल्यांदा जो खताचा डोस आहे तो आपल्याला घ्यायचा आहे 0,60,20 घ्यायचा आहे, एकरी 6 किलो. त्याच्यामध्ये घ्यायचं आहे 13,40,13 हे 5 किलो आणि फ्युलिक ॲसिड घ्यायचं आहे 1 किलो. हे आपल्याला एकरी ड्रिपच्या माध्यमातून आपल्या प्लॉटला द्यायचं आहे. त्याच्यानंतर पहिला खताचा डोस झाल्यानंतर साधारण 5व्या ते 6व्या दिवशी दुसऱ्या खताचं ॲप्लिकेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये 0,48,47 हे घ्यायचे आपल्याला एकरी 4 किलो. हे आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. त्याच्यानंतर जो तिसऱ्या खताचा डोस आहे तो साधारण आपल्याला दुसऱ्या खताच्या डोसनंतर 4थ्या दिवशी त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं मिक्स मायक्रोटन. ते आपल्याला एकरी घ्यायचे 3 किलो आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आपल्याला 6 किलो आणि त्याच्यासोबत फ्युलिक ॲसिड घ्यायचं 1 किलो. हे आपल्याला एकरी ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. हे झालं खतांच्या बाबतीमध्ये. आपल्याला फवारणीच्या माध्यमातून आहे ते फुल कशा पद्धतीनं किंवा आहे तो पंजा प्रत्येक फुल कशा पद्धतीनं सेट करता येईल त्याकरता आपल्याला सेटिंगसाठी आपल्याला पहिली फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये घ्यायचं आहे डबल हे 250 मिली चिलेटेड कॅल्शियम घ्यायचं आहे, 200 ग्रॅम बोरॉन घ्यायचं आहे, 100 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये सीवीड घ्यायचं आहे चांगल्या कंपनीचं घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला 200 ते 250 ml. त्याच्यासोबत बुरशीनाशक वापरायचं आहे. मेलेडिओ घ्या 400 ग्रॅम. हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीनं कव्हरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करून घ्यायची. त्याच्यानंतरची ती दुसरी फवारणी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये चिलेटेड कॅल्शियम घ्यायचे 200 ग्रॅम, चिलेटेड झिंक घ्यायचे 200 ग्रॅम, बोरॉन घ्यायचे 200 ग्रॅम, त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड घ्यायचे 200 ग्रॅम, त्याच्यासोबत बुरशीनाशक आपल्याला चांगलं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बायोस्टिंग घ्या 250 ग्रॅम, अँट्राकॉल घ्या 200 ग्रॅम. हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीने फवारणी करून घ्यायची. ही फवारणी झाल्यानंतर तिसरीची आपल्याला फवारणी पुन्हा घ्यायची. त्याच्यामध्ये सिलिकॉन घ्या 500 ग्रॅम, 0,4932 घ्या 500 ग्रॅम, इसाबियान 300 मिली आणि त्याच्यासोबत आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे. अँट्राकॉल घ्या 500 ग्रॅम. हे 200 लिटर पाण्याला घेऊन फवारणी करायची. एकंदर हे पूर्ण शेड्यूल किंवा एकंदर हा सगळा टोटल जर आपण खतांचा आणि फवारणीचा पुरेपूर जर वापर करून घेतला तर उत्तमरित्या आपल्या प्लॉटमधील फुलांची संख्या पण वाढते, त्याचबरोबर आहे ते फुल चांगल्या पद्धतीनं सेट होईल आणि महत्त्वाची गोष्ट जिथं जिथं फलधारणा झाली असेल ती फळवाढीसाठी पण आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. त्याकरता प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक हे शेड्यूल वापरा. आपल्या प्लॉटमधील प्रत्येक झाड हे चांगल्या पद्धतीने कसं उत्पादन देईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करत असतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भामध्ये जर काही शंका असल्या तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा, जेणेकरून त्या शंकेचं निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. धन्यवाद.